कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू ताई. भाई कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. मेकअप आहे ना, थांब ना. हा लिपस्टिक. हा लिपस्टिक लिपस्टिक. हो हो, तुला लिपस्टिक ठीक आहे. बाबा पाया पडतो. खूप मोठा हो. हो बाबा. आई पाया पडतो. खूप पैसे कमव. रोहन किती वाढला रे पगार? अगं 7,000ने पगार वाढलाय. 7,000. हो. एवढ्याने काय होणार आहे? कुठे पुरेसा पडणार आहे? काय रे बाबा कंपनीवर. हिचं काय करायचं? ए रोहन, आई अगं 7,000मध्ये अख्खा किराणा येतो महिन्याचा आणि शिवाय पैसे उरतात. नंदू, अगं जो कमावतो ना त्याला कळतं. हो मारा डोमणे. अहो जो घर चालवतो ना त्याला जास्त कळतं. तुमचे 7,000 रुपये आहेत ना, ते सुष्मिताच्या या क्रीमला आणि मेकअपलाच एका महिन्यामध्ये संपून जाणार आहेत, लक्षात ठेवा. अगं त्याच्या चेहऱ्यावर थोडा वेळ तरी आनंद टिकू दे की. तो तुझा मुलगा आहे ना, तुला आनंद होत नाही? झालाय ना, मला आनंद झालाच आहे, खूप झालाय. पण त्याहीपेक्षा जास्त ना मला राग आलाय त्याच्या कंपनीवाल्यांवर. अरे माझा मुलगा मेहनत करतो ना, मग त्याच्या त्या मेहनतीचा मोबदला नीट नको द्यायला त्यांना? 7,000 दिले म्हणजे एवढेच 7,000 टिचकीवर. अगं उद्या म्हणशील कंपनी याच्या नावावर पाहिजे. मग बोलणारच मी. बोलण्यात दारिद्र्य नाही दाखवत आपण, ते तुमच्याकडे असतं. एवढेच पुरे, तेवढेच पुरे, असंच पुरे. नंदू, तू रोहनचं तोंड गोड कर. हे गोराळ काय असंच चालू राहणार. हे ताई तू खीर केलीस ना? अरे वा. बाबा सकाळी मला शिरा पण नाही खाता आला, आता खीर खातो. मला माहित होतं म्हणून ही स्पेशली तुझ्यासाठी काढूनच ठेवलेली आहे मी इथे. थँक्यू ताई. आता खूप मनापासून काम कर. सगळ्यात महत्वाचं आनंदी राहा. तू कसलंच टेन्शन घ्यायचं नाहीस. ओके? अजिबात नाही ताई. ए हा ताई, मी तुमच्या सगळ्यांसाठी सरप्राइजेस आणलेत. हे ताई तुझ्यासाठी. माझ्यासाठी? हो. किती सुंदर आहे ही. हा ना? खूप खूप खूप. ती काकूबाई सारखी दिसतीये पण साड.